नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. शहापूर बेळगाव येथील हाटोळगली परिसरात 27 डिसेंबर रोजी रात्री 11 ते 28 डिसेंबर पहाटे 4:30 वाजेदरम्यान दुचाकी जाळण्याची खळबळजनक घटना घडली होती. शुभम श्रीकांत कडोलकर यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या मांडवासाठी लागणाऱ्या बांबूंना अज्ञातांनी आग लावल्याने शेजारी उभ्या असलेल्या 4 दुचाकी जळून खाक झाल्या. या प्रकरणी शुभम कडोलकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 अज्ञात व्यक्ती हे कृत्य करताना स्पष्टपणे दिसून आले. शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस सिमनी यांच्या नेतृत्वाखाली तपास करून 2 संशयितांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ऋषिकेश केरवाडकर राहणार कोरेगल्ली आणि विशाल चौगुले राहणार आनंदनगर वडगाव व मूळचा कोरेगल्ली अशी असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे व डीसीपी बर्मणी यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना 31st सेलिब्रेशनसाठी बेळगावकर तरुणाई सज्ज झाली असून त्या अनुषंगाने विविध प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल्स, पब्स, बार मालकांनीही यासाठी कंबर कसली आहे. शिवाय पार्टी आयोजनासाठी कॅशलेसचा पर्यायही उपलब्ध करून दिल्याने नव्या वर्षाचे स्वागत दणक्यात होईल यात शंका नाही. डीजेच्या संगीतावर खाण्यापिण्याचा आस्वाद घेत नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई अधिक जोशात आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला गुड बाय करून नवीन वर्षाचे वाजत गाजत वेलकम करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून स्वागतात वैविध्यही दिसून येत आहे. आज 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता ठिकठिकाणी ओल्ड मॅनचे पुतळे जाळून जल्लोष साजरा करण्यातही सर्वांची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी शहरातील अनेक गल्ली, चौक व कोपऱ्यात भव्य ओल्ड मॅन तयार करण्यात आले आहेत. बेळगावहून चोरला घाट मार्गे गोव्याकडे शहाळ्यांची वाहतूक करणारा मालवाहू टेम्पो क्रमांक KA34C5167 हा काल मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घाटातील एका वळणावर पलटी झाला. चालकाला धोक्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर वाहनातून डिझेल गळू लागल्याने काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. पहाटेच्या वेळी दाट धुके असल्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नव्हता, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत संपूर्ण वाहन आणि शहाळ्यांचे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघाताच्या घटनेमुळे मार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी प्रस्तावित फ्लायओव्हर प्रकल्पास अंतिम रूपरेषा ठरवूनच कामाला सुरुवात करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. बेळगावमध्ये उभारण्यात येणाऱ्या फ्लायओव्हर प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले की प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान गैरसमज आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आधीच अंतिम नियोजन करणे आवश्यक आहे. एकदा काम झाल्यानंतर त्यात बदल किंवा वाद निर्माण होऊ नयेत. त्यामुळे आगामी बैठकीत फ्लायओव्हरच्या अंतिम रूपरेषेसंदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली. यमकरमंडी पोलीस ठाणे हद्दीतील माविनहळ्ळी गावात नव्याने उभारण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा शूटिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या आधुनिक फायरिंग रेंजमुळे पोलीस दल तसेच विविध सुरक्षा यंत्रणातील कर्मचाऱ्यांना प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतीने शस्त्र प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे केंद्र एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे सांगण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण असे नामकरण करत नवीन कायदा लागू केल्याचा जोरदार निषेध करत सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय रयत कृषी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी VBG रामजी कायदा तात्काळ रद्द करा अशी मागणी करत पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी SM परगी यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात सहभागी आंदोलकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर ग्रामीण गरिबांचे हक्क हिरावल्याचा आरोप केला. परिणामी ग्रामीण भागातील मजुरांचे उत्पन्न आणि रोजगारावर परिणाम संभवतो. सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कर संकलन हे केवळ महसूल वाढीचे साधन नसून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे.
कर माध्यमातून जमलेला निधी हा रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक सुविधा अशा पायाभूत उपाययोजना उभारता येतात. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडतो. तरी नागरिकांनी वेळेत थकीत भर भरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. ते कित्तूर तालुक्यातील देवरशिगीहळ्ळी ग्रामपंचायतीच्या करसंकलन मोहिमेच्या पाणीवेळी बोलत होते. यावेळी त्यांनी करसंकलनाची सद्यस्थिती, कर्मचाऱ्यांची कामगिरी, नागरिकांचा प्रतिसाद तसेच ग्रामपंचायतीद्वारे राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. शिंदे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून करसंकलन प्रक्रियेतील अडचणी जाणून घेतल्या आणि सुधारणा करण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांमध्ये जनजागृतीद्वारे कर भरण्याची सवय लागावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी निर्देशही दिले. बेळगाव शहरात गायीबद्दल प्रेम आणि सेवाभावनाचे उत्तम उदाहरण ठरलेल्या गोरक्षक निलेश यांचा नवदुर्गा अय्यप्पा मंदिर ट्रस्ट रुक्मिणीनगर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. शहरात कुठेही एखादी गाय जखमी झाल्याची अथवा अडचणीत असल्याची माहिती मिळताच निलेश हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून संबंधित पशुवैद्यकांच्या मदतीने उपचार करतात व त्या गायींना सुरक्षितपणे गोशाळेत दाखल करतात. विशेष म्हणजे हे संपूर्ण कार्य ते स्वखर्चाने करीत असून त्यामुळे त्यांचे योगदान समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आनंद शेट्टी, सुधाकर शेट्टी, मंदिराचे पुजारी सुरेंद्र गुरुस्वामी तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निलेश यांचा सन्मान करण्यात आला. निप्पाणी महामार्गावरील एका उड्डाणपुलाजवळ गांजाची विक्री होणार असल्याची माहिती निप्पाणी शहर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या युवकावर कारवाई केली. या कारवाईत दीपक रावसाहेब नाईक राहणार सोलापूर तालुका होकेरी याला अटक करण्यात आली आहे. निप्पाणी शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार CPI BS स्थळावर यांच्या मार्गदर्शनाखाली निप्पाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. विशेष म्हणजे निप्पाणी शहरात 15 दिवसापूर्वीच 10 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा काल मंगळवारी 5 किलो गांजा जप्त करण्यात आल्याने निप्पाणी शहर पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळवार व बुधवारच्या मध्यरात्री 31 डिसेंबरच्या रात्री 12:11 बेळगाव शहराच्या आकाशात काही क्षणासाठी एक अज्ञात तेजस्वी प्रकाशमान वस्तू दिसून आली. अचानक दिसलेल्या या प्रकाश झोताचे दर्शन समाजसेवक अवधूत तोडवेकर व मायकल पिंटो यांनी घराकडे जात असताना घेतले. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार त्यांच्या कारमधील डॅश कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सदर घटना उल्का वर्षाव होती की अन्य काही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही. मात्र या दृश्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून चर्चेला उधाण आले आहे. या घटनेबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहन अवधूत तोडवेकर यांनी केले आहे. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. कर्नाटकातील कागवाड तालुक्यातील शिरगोपी साखर कारखान्याचे रासायनिक व मळीमिश्रित सांडपाणी थेट महाराष्ट्रातील गणेशवाडी तालुका शिरोळ परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नदीकाठाच्या अनेक गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन सम्राट विश्वास बालिघाटे व बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांडपाणी सोडण्यात येणाऱ्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. गणेशवाडी, शेडबाळ, नुरसेवाडी आदी गावांना वेढा घालत कृष्णा नदी पुढे कर्नाटकात प्रवाहित होते. कर्नाटक हद्दीतील शेतातून वाहणारा एक नैसर्गिक ओढा कृष्णा नदीला जोडला जात असून याच ओढ्याचा गैरफायदा घेत शिरगोपी साखर कारखान्याकडून केमिकलयुक्त व मळीमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. हे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने नदीकाठाच्या गावातील नागरिक, जनावरे तसेच शेतीवर दूरगामी व गंभीर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशसेवेची जिद्द, कठोर परिश्रम आणि शिस्तीच्या बळावर चंदगड तालुक्यातील बागिलगे गावचे सुपुत्र तुषार तानाजी पाटील यांनी इंडो तिब्बत बॉर्डर पोलीस फोर्स अर्थात ITBP मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत गाव, तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तामिळनाडू येथील RTC शिवगंगाई या ITBPच्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रामध्ये नुकतेच प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात देशभरातून सहभागी झालेल्या 1244 प्रशिक्षणार्थीमधून प्रथम क्रमांक पटकावत तुषार पाटील यांनी ओव्हरऑल बेस्ट ट्रेनी हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. या गौरवपूर्ण यशाबद्दल ITBPचे महानिदेशक मनू महाजन यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तुषार पाटील यांचा सन्मान करण्यात आला. रस्ते सुरक्षा समिती व पोलीस मुख्यालयाच्या आदेशानुसार बेळगाव शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात विशेष धडक मोहीम राबवण्यात येत आहे.
शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्याअंतर्गत कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. दिनांक 22 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 176 वाहन चालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई अंतर्गत पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असून दोषी आढळलेल्या वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 31 व नववर्ष साजरे करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. ही विशेष मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खानापूर शहरातील कापड व्यापाऱ्यांच्या हितासाठी कापड दुकानदार असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक तुळजाराम गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील सर्व कापड व्यापारी व दुकानदार उपस्थित होते. सविस्तर चर्चेनंतर ग्राहकांमध्ये दराबाबत पारदर्शकता राखण्यासाठी आणि व्यवहारातील अनावश्यक बार्गेनिंग टाळण्यासाठी फिक्स रेट पद्धत लागू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय उद्या 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येणार असून त्या दिवसापासून खानापूर शहरातील सर्व कापड दुकानामध्ये एकच दर पद्धत लागू राहणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचा गोंधळ दूर होऊन व्यापारी व ग्राहकांमधील विश्वास अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शहरातील BJPS संस्थेच्या MV हेरवाळकर शाळेअंतर्गत कार्यरत असलेल्या रामकुमार जांगरा किंडरगार्टनचे वार्षिक स्नेहसंमेलन ब्लूम 2025 सोमवार दिनांक 28 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या बेला शिवलकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच मधु केरियर या स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये हनुमान चालीसा, राजस्थानी कठपुतली नृत्य, लोकगीत, मंगळागौर, ऑपरेशन सिंदूर, कोळीगीत तसेच ओल्ड टू न्यू थीमवरील नृत्य गाण्यांचा समावेश होता. स्मार्टफोनचे दुष्परिणाम या विषयावर सादर करण्यात आलेल्या नाटुकली व रॅम्पवॉकने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. या प्रसंगी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे दिलीप चिटणीस, यशश्री देशपांडे, पंकज शिवलकर, प्रवीण पुजार, मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, दीपा कामत यांच्यासह शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निहारिका सानू व वैष्णवी देशपांडे यांनी प्रभावीपणे पार पाडले. दररोज नफा मिळवा असे आमिष दाखवून कंगराळी बुद्रुक येथील एका युवक उद्योजकाची सुमारे 6.91 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर CAN पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या उद्योजकाच्या व्हॉट्सअपवर सुरुवातीला LF वर्क नावाचे ट्रेडिंग ॲप्लिकेशन लिंक पाठवण्यात आले होते. लिंक ओपन केल्यानंतर त्यांना LF वर्क 5018 ऑफिशियल टीम या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. यामध्ये दररोज नफा मिळेल अशा प्रकारचे संदेश पाठविले जात होते. या संदेशावर विश्वास ठेवून उद्योजकाने 10 जुलै ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत टप्प्याटप्प्याने 6,91,130 रुपये गुंतविले. मात्र गुंतवणुकीनंतर कोणताही परतावा न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी बेळगाव शहर CAN पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ऑनलाईन फसवणूक वाढत असताना नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कैलासवासी रमणनाथ पवार फाउंडेशन चंदगड आणि ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कृतज्ञता सन्मान पुरस्कार 2025 हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मानवी हक्क क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बेळगावातील तुकाराम महेंद्रकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंटरनॅशनल अचिव्हर स्टार अवॉर्ड प्रदान करून गौरवण्यात आले. त्यांच्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी विशेष शब्दात गौरव केला. या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशी या उपस्थित होत्या. सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण एका नव्या उमेदीने 2026 या वर्षात पदार्पण करीत आहोत. आपल्या तरुण भारतच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.